स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर तसा महाराष्ट्रात असा एक नेता आहे की त्यांच्यावर ते कार्यकर्ते अफाट प्रेम करतात। तर ते व्यक्ती तो नेता आमदार व्हावा म्हणून तर पायात जवळजवळ 10 ते 15 वर्ष चप्पल घालत नाहीत। तर काही लोक ते व्यक्ती आमदार व्हावे म्हणून देवाला सोने घालतं म्हणून नवस करतात। ते व्यक्ती म्हणजे बहुजनाचे नेते, महाराष्ट्राचे नेते गोपीचंदजी पळळकर साहेब। तर पळळकर साहेब यांच्याविषयी त्यांनी जो सोन्याचा नवस घातला होता ते त्यांनी काल सोने सुद्धा ते मल्हार सिद्धी या देवाला घातले। नंतर जे 10 ते 15 वर्ष त्यांनी पायात चप्पल घातली होती त्याचा यथोचित सत्कार म्हणून त्यांच्या पायामध्ये चांदीच्या चपला सुद्धा घातल्या। तर त्यांनी चांगल्या प्रकारे त्यांचा सन्मान आणि मान सन्मान सुद्धा त्यांचा करण्यात आला। तर ज्यावेळेस मल्हार सिद्धी ते एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळेस गोपीनाथ पळळकर यांनी काही गोष्टी संबोधित केल्या ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मी संभाजी आणि संभाजी अर्जुनपुरा या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। तर असेच आपण नवनवे व्हिडिओ घेऊन येत असतो, त्यामुळे आपल्या व्हिडिओला लाईक करा, कारण काय की तुमच्या एका लाईकमुळे आणि एका सबस्क्राईबमुळे आमचा पुढचा व्हिडिओ बनण्यास एक प्रेरणा भेटते। त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा। तर गोपीनाथ पळळकर यांनी काल सभेत संबोधित करताना त्यांनी सांगितले की जे म्हैसाळ योजना याची पाहणी सुद्धा केलेली आहे। नंतर या म्हैसाळ योजनेमध्ये ज्या आतापर्यंत सलगर नंतर बेळुंकी यासारख्या ठिकाणीची कामे सुद्धा झालेली आहेत। तर त्या कामे झाल्यानंतर या योजनेला काही पैशाची सुद्धा गरज आहे, जवळजवळ 500 कोटीची गरज आहे। आणि तर दुसरं पाहायला गेलं तर जो जत तालुक्यामध्ये विविध धार्मिक स्थळे आहेत, मंदिर आहेत, तर याचा डेव्हलपमेंट होण्यासाठी जो त्यांनी नवस केला होता त्याचा आजूबाजूचा परिसर त्याचा योग्य आराखडा करण्यासाठी त्यांनी सुद्धा त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगितले। नंतर त्याला 1 कोटीचा निधी मंजूर करतो म्हणून ही माहिती सुद्धा पळळकर साहेबांनी त्यावेळी संबोधित करताना सांगितली। आणि जे जत तालुक्यातील पानंद रस्ते तर पानंद रस्त्याचे काम सुद्धा जे भावकीमध्ये भांडण होतात तर याचे वाद कमी करून जे शासकीय नियमात बसतात त्याचे रस्ते सुद्धा सरकारी योजनेतून करून येतील अशी माहिती सुद्धा गोपीनाथ पळळकर यांनी सांगितली। तर आज आटपाडी इथे भव्य दिव्य असा त्यांचा नागरी सत्कार ठेवण्यात आला जो महाराष्ट्रात आतापर्यंत झालेला नाही। तो असा राजेशाही थाटमध्ये त्यांचा नागरी सत्कार ठेवण्यात होता। तर या सत्कारासाठी 1 हत्ती, नंतर 5 उंट, नंतर 25 घोडे, या 25 घोड्यावरती शाहू फुले आंबेडकर, नंतर छत्रपती शिवाजी महाराज, नंतर संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत जनाबाई यासारख्या वेगवेगळ्या महंत पंत, नंतर नेते, नंतर संत पुरुष अशा लोकांची वेशभूषात असणारे 25 लोक त्याच्यावरती बसणार आहेत। नंतर तसा आपला नेता संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचावा तर याची उत्तुंग भरारी घ्यावी म्हणून त्यांच्या हेलिकॉप्टरवरून पुष्टी सुद्धा त्यांच्यावरती करण्यात आली। तर मित्रांनो, असा नेता पुन्हा होणे नाही, या नेत्याला पुन्हा एकदा बळ देऊया। ही माहिती आवडल्यास तरी जास्तीत लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।